नमस्कार. रॉयल कारभारीन या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. रागिणी सतीश माधव रूपाचे 14 भागातच अपलोड केलेले आहेत. ते वाचण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. भाग 15. मोनाला आत्याचा फोन आला म्हणून सतीशला आता कारणच भेटलं मोनाला कटवायला. त्याला कधी एकदा ही बॅत घरात ना जाती असं झालं होतं. तो खूपच इरिटेट झाला होता तिला. मोना गेली तशी सतीशने दीर्घ श्वास सोडला आणि मनातच म्हणाला, रागिनी, तू जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत ह्या मोनासोबत इच्छा नसताना सुद्धा मला वेळ घालवावा लागणार आहे. आता रागिणी आत किचनमध्ये रागाने गेली. तो सोफ्यावरती बसला, मस्तपैकी टीव्ही लावला आणि छान रोमॅन्टिक गाणी लावली होती टीव्हीवर. कारण की आज त्याची हिरोईन आणि तो असे दोघे जणच घरात होते. त्याच्यामुळे सतीश एकदम फ्री होता. रागिणी मनात म्हणाली, वा, काय गाणी लावली आहेत सरांनी. मी आता सर म्हणणारच नाही त्यांना, सतीशच म्हणणार. एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. अजिबात त्याला माझी दया येत नाही. आणि म्हणे तुझ्यावर प्रेम करतो. कसलं प्रेम करतो? मला ती मोना एवढी त्यांच्या समोर बोलत होती तेव्हा काय झालं होतं त्यांना बोलायला? तर रागिणी रागारागातच त्याची कॉफी करत होती. मनात म्हणाली, आता जर कॉफी पिली नाही ना तर मी सुद्धा जेवणारच नाही. मला पण नको जेवायला. या घरातलं अन्न पाण्याला सुद्धा मी हात लावणार नाही. माझ्या हातचं पाणी पण नको आहे ना त्यांना, मग मी पण काही कमी नाही. रागिणी आता सतीसाठी कॉफी घेऊन बाहेर आली. तो मस्त पायावर पाय टाकून हॉलमध्ये निवांत बसला होता. रागिणी सतीशला म्हणाली, केवढा आवाज केला आहे टीव्हीचा? सतीश म्हणाला, असू दे ग रागिनी, त्याला काय होतंय? आपलं घर आहे. आपल्या घरात आपण काही करू शकतो. आणि माझी खूप इच्छा झाली आता रोमॅन्टिक गाणी ऐकायची, म्हणून म्हटलं जरा मूड फ्रेश करावा. रागिनी म्हणाली, मोना गेली वाटतं. सतीश म्हणाला, गेली. मी म्हणत होतो तिला, अगं थांब, पण आत्याचा फोन आला ना म्हणून तिला जावं लागलं. पण उद्या येणार आहे बरं का ती. मला म्हणाली सकाळी डबा घेऊन येते तुझ्यासाठी. रागिणी म्हणाली, अरे बापरे, म्हणजे कल्याणच आहे आता तुमचं. उद्या जेवणार आहात का नाही आधीच मला सांगा, तसा मी स्वयंपाक करेल. तुम्हाला माझ्या हातचं पाणी सुद्धा नको आहे ना? सतीश म्हणाला, अगं पुढे ऐकून तरी घेतेस का तू रागिनी? रागिणी म्हणाली, काय? तिला मी म्हंटल, उगाच तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तिला त्रास झालेला मला बघवणार नाही बरं का. रागिणीला आता जास्तच राग आला आणि तिने त्याची कॉफी तिथेच टेबलावर ठेवली आणि सतीशला म्हणाली, ही कॉफी तुमच्यासाठी केली आहे. आणि आता जर नाटकं केलीत ना जास्त, मला नको, मी पिणार नाही, तर अजिबात चालणार नाही. मला सांगून ठेवते. ज्या मुलीला साधी कॉफी बनवता येत नाही तिने तुमच्यासाठी गुलाबजाम बनवून आणले होते का? उगाच काही पण खोटं बोलतेय. मला तरी विकतचेच वाटतात ते गुलाबजाम. बघितले मी आता डब्यामध्ये. सतीश आता गालातल्या गालात हसला आणि रागिणीला म्हणाला, रागिणी, मला सुद्धा माहिती आहे की ते गुलाबजाम विकतचे आहेत. पण तुला एक सांगू का, तिने किती प्रेमाने आणले माझ्यासाठी. मला मान्य आहे ती खोटं बोलली, पण त्यामागे तिचा हेतू महत्वाचा आहे. तिने अगदी प्रेमाने माझ्यासाठी आठवणीने गुलाबजाम आणले म्हणजे नक्कीच मी तिच्यासाठी एकदम स्पेशल असणार. रागिणी सतीशला म्हणाली, हो हो. आता रागातच त्याच्या शेजारी सोफ्यावर बसली आणि त्याला म्हणाली, काय हो, मला तुम्ही ती यायच्या आधी लग्नासाठी मागणी घातली होती ना? सतीश म्हणाला, हो घातली होती मी, पण मला माहिती आहे की तू नंतर सुद्धा मला नाहीच म्हणणार. मला पूर्ण गॅरंटी आहे तुझी. रागिणी म्हणाली, अशी कशी गॅरंटी तुम्ही घेतलीत माझी? मी हो पण म्हणू शकते. सतीश म्हणाला, काय? रागिणी म्हणाली, काय नाही. सतीश म्हणाला, रागिणी, मला सगळं ऐकायला आलं बरं का. मगाशी मोना काय बोलत होती ते तू ऐकलंस ना? रागिणी म्हणाली, तिचा शब्द आणि शब्द माझ्या लक्षात आहे. आणि तुम्हाला पण तेच हवंय ना? सतीशने आता कॉफीचा कप उचलला आणि एक घोट पीत म्हणाला, रागिणी, मला हेच हवंय. असं कॉफीच्या कपाकडे बघत म्हणाला, आणि मला
हे सावय रागिणीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, अगं, ही अशीच कॉफी हवी होती मला प्यायला, असं म्हणालो मी. रागिणी म्हणाली, बरं, मी जरा बाहेर जाऊन येते, माझं जरा काम आहे. सतीश म्हणाला, कुठलं काम आहे तुझं? चल, मी येतो तुझ्यासोबत. रागिणी म्हणाली, नको, उगाच तुम्हाला कशाला त्रास देऊ मी. सतीश म्हणाला, रागिणी, कुठलं काम आहे ते गुपचूप सांग, जास्त बोलू नकोस. मार्केटला जायचं आहे, रुपा अजून घरी आली नाही, भाज्या पण आणायच्या आहेत आणि तिला घेऊन येते मी येताना. तुम्हाला काय काम नाही, कशाला तिला पैसे दिलेत तुम्ही? सतीश म्हणाला, असू देत, तुला काय त्रास आहे? तिला मी पैसे दिले तर किती आनंदात होती ती. आतापर्यंत दुःखच भोगलं आहेत ना तुम्ही. रागिनी पण, आशाकडनं जेवढं शक्य आहे ना तेवढं मी सगळं करेन तुझ्यासाठी, असं म्हणाला आणि पटकन सतीशने रागिणीच्या गालावर त्याचे ओठ टेकवले. रागिणीला आता आश्चर्याचा धक्काच बसला आणि ती पटकन त्याच्या शेजारून उठली आणि सतीशला म्हणाली, आता काय केलं तुम्ही? सतीश म्हणाला, काय केलं मी? खरं, तुम्ही माझ्या गालावर किस केलात ना? सतीश म्हणाला, रागिणी, आय लव्ह यू. सतीश सतीशला रागिणी म्हणाली, निर्लज्ज माणूस, ती मोना आली होती तेव्हा तिच्याबरोबर गुलू करत होती आणि आता ती गेल्यानंतर माझ्यावर प्रेमाचा पाऊस पडायला लागला. निर्लज्ज, खोटारडे कुठले. थांबा आता, सगळ्यांना ओरडूनच सांगते की की हा माणूस कसा आहे ते. सतीश आता पायावर पाय टाकून बसला आणि तिला म्हणाला, सांग, कोण ऐकणार आहे तुझं? इथे सगळे माझ्यावर विश्वास ठेवतात आणि सगळ्यांना माहिती आहे सतीश सर कसे आहेत. आणि रागिनी, मी माझी उष्टी कॉफी मोनाला पिऊन दिली नाही बरं का, कारण की ह्या ओठांवरती पहिला हक्क तुझा आहे आणि तुझा हक्क मी आता तुला दिला आहे. रागिनी, अगं, ह्या उजव्या गालावर किस दिला, पण डावा गाल रुसला ना माझ्यावर. आता सतीश त्याच्या जागेवरनं उठला आणि रागिणीच्या दिशेने यायला लागला. रागिणी मागे मागे सरकायला लागली आणि सतीशला म्हणाली, अजिबात माझ्या जवळ यायचं नाही आणि मला हे सगळं नाही आवडत, मी आत्ताच सांगून ठेवते तुम्हाला, असं म्हणाली आत आणि आत किचन मध्ये पळतच सुटली. आणि आता एक ग्लास पाणी पिलं आणि छातीवर हात ठेवला आणि धापा टाकायला लागली आणि म्हणाली, काय संधी साधू माणूस आहे रूपा, ये ना ग बाई लवकर, मला खूप भीती वाटत आहे, मी एकटीच आहे घरात. रागिनी आता रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागली. सतीश त्याचं रिकामा कप घेऊन आतमध्ये आला आणि रागिनी त्याच्यापासून थोडीशी लांबच सरकली आणि म्हणाली, सर, मी स्वयंपाक करत आहे, तुम्ही माझ्या हातचं जेवणार आहात ना, की तुमच्या लाडक्या रूपाच्या हातचं जेवणार आहात, ते सांगा आधी मला. म्हणजे तसं मी जेवण करेल. सतीशने आता रागिणीला एकदम त्याच्या जवळ ओढलं आणि तिच्या गालावर ना त्याची उलटी ओठ फिरवली आणि तिच्या ओठांवर सतीशने हळूवार फुंकर मारली. रागिणीने आता तिचे डोळे मिटून घेतले आणि सतीश ला हळूच म्हणाली, सर, तुम्हाला असं वागणं शोभत नाही, घरात मी एकटीच आहे म्हणून माझा असा फायदा घेताय का? सतीश म्हणाला, रागिनी, मग तुला मग तुम्हाला विरोध का नाही करत? आता तुझ्याजवळ आहे, तुला एकदम घट्ट मिठी मारली आहे मी, मला तरी असं वाटतंय की आपण दोघे वेगळं नाहीच, एकच आहोत. तुला मी नाही आवडत का? मग मी जवळ आलो तर तू मला लांब का ढकलत नाहीस, मला म्हणत का नाहीस लांब व्हा म्हणून? रागिनी, माझ्याशी खोटं बोल, मला चालेल, पण स्वतःशी कधीच खोटं बोलू नकोस. काल मला नीटचं बोलता आलं नाही तुझ्याबरोबर, पण एक सांगतो, तुझ्या कुठल्याच सुखामध्ये मी कमी ठेवणार नाही, मी सगळं सुख तुझ्या ओंजळीत टाकेल, हा माझा शब्द आहे तुला, असं म्हणाला आणि सतीशने आता रागिणीच्या डाव्या गालावर सुद्धा किस केला. रागिणी आता लाजली. सतीश पटकन मागे सरकला. रागिणी अजून त्याच पोज मध्ये होती. सतीश रागिणीला म्हणाला, रागिणी, अजून किस हवे आहेत का? रागिणी आता भानावर आली आणि तिने सतीशकडे पाठ केली
आणि पटपट तिचं काम करायला लागली. सतीश रागिणीला म्हणाला, रागिणी तू रुपाला फोन कर, तिच्याकडे फोन देऊन ठेवला आहेस ना? रागिणी म्हणाली, हो तिच्याकडे फोन आहे पण माझ्याकडे नाही. सतीश म्हणाला, अरे देवा, फिर आपका होने वाला हवी कब कम आएगा? रागिणी म्हणाली, स्वप्न बघू नका आणि तुमचा फोन द्या मला, रुपाला फोन लावू द्या. सतीश म्हणाला की लाव. रागिणीने आता सतीशचा फोन घेतला आणि रुपाला फोन लावला. रुपा रस्त्यातच होती, येतच होती घरी. रागिणी रुपाला म्हणाली, रुपा अगं काय हे, तुला माहितीये ना मला आवडत नाही असं मैत्रिणींच्या पार्टीला वगैरे गेलेलं, तरी गेलीस ना तू? अजिबात माझं ऐकत नाहीस. सतीशकडे पाहत म्हणाली, सरांनी पैसे दिले आणि गेली उड्या मारत, काय गरज होती तुला जायची? रुपा आपण आपल्या लायकीतच राहायला पाहिजे, कळलं ना? आपली लायकी सोडून आपण वागायचं नाही. रुपा म्हणाली, ताई काय झालं, असं का बोलत आहेस तू? तुला कोण काय बोललं का? रागिणी म्हणाली, तू पहिली घरी ये. आता कुठे आहेस तू? रुपा म्हणाली, ताई येतच आहे, 10 मिनिटात घरी येते. बरं आता ठेवू का फोन, रिक्षात आहे. रागिणी म्हणाली, हो ठेव. आणि रागिणीने फोन ठेवून दिला आणि सतीशच्या हातात न देता तिथेच साईडला ठेवला. सतीश म्हणाला, रागिणी तुला मोनाचा राग आला का? मोना खूप बोलली ना तुला मगाशी? रागिणी म्हणाली, मला तो विषय आता नको आहे. ती बोलली मला, पण त्याहून जास्त वाईट त्याचं वाटत आहे की तुम्ही माझ्या बाजूने का नाही बोललात तिला? तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त ती महत्वाची आहे ना? सतीश आता गालातल्या गालात हसत होता आणि रागिणीची चिडचिड, तिला होणारा त्रास सगळं एन्जॉय करत होता तो. सतीश रागिणीला म्हणाला, रागिणी तुला नक्कीच त्रास कशाचा झाला आहे ते मला नीट सांग. मी तुझी बाजू घेतली नाही म्हणून त्रास झाला आहे का? का मोनाच्या आणि माझ्या आज मस्त गप्पा चालल्या होत्या त्याचा त्रास झाला आहे? मोनाने माझी उष्टी कॉफी प्यायला मागितली त्याचा त्रास झाला आहे? हे मला नीट सांग. रागिणी म्हणाली, आता वेळ नाही माझ्याकडे, शांत बसा. आणि तुम्ही कशाला किचन मध्ये आला आहात? जा मग तुमचं काम करा, असं वैतागून म्हणाली. आणि तिच्या बोटावरती नेमकी सुरी आली आणि रागिणीचं बोट चांगलंच कापलं गेलं. रागिणी जोरात ओरडली, आई, सतीश ने आता लगेच रागिणीचं बोट हातात घेतलं आणि बोटातून आता रक्त व्हायला लागलं होतं. सतीशने लगेच तिचं बोट तोंडात घेतलं आणि चोखायला लागला. रागिणीच्या डोळ्यात ना पाणी येत होतं. सतीशने आता रागिणीला एकदम जवळ घेतलं आणि त्याच्या गालानेच तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. रागिणीचं बोट आता सतीशच्या तोंडातच होतं आणि तो अजिबात तिचं बोट सोडत नव्हता. आणि तिच्या बोटांना सतीशची दाढी टोचत होती आणि तिच्या वेदना आता दूर झाल्या. जेव्हा रागिणीच्या बोटात ना रक्त यायचं थांबलं तेव्हाच सतीशने त्याच्या तोंडात ना रागिणीचं बोट बाहेर काढलं आणि तिच्या बोटावरती किस केला, हातावरती किस केला आणि रागिणीला म्हणाला, रागिणी स्वतःची काळजी घे, एक दिवस तर संपला, फक्त उद्याचा दिवस आहे. मला तुझं उत्तर ऐकायचं आहे आणि काही ऐकायचं नाही, एवढं लक्षात ठेव. तू जर नाही म्हटलीस ना तर बघ मग. रागिणी आता हळूच म्हणाली, नाही म्हटले तर काय करणार आहात? ज्याचा तू विचार सुद्धा करू शकत नाही ते करेल. रागिणी म्हणाली, म्हणजे नक्की काय करणार आहात? सतीश म्हणाला, मी ह्या जगातच राहणार नाही आणि मी जेव्हा ह्या जगातनं जाईल ना तेव्हाच तुला माझी किंमत समजेल. रागिणीने आता सतीशच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याला म्हणाले, वेडे कुठले, उगाच काही पण बोलतात. परत जर असं बोललात ना तर बघा. तुम्हाला काय वाटतं, मला त्रास होत नाही का? मला सुद्धा त्रास होतो तुमच्या असं वागण्याचा. मला सुद्धा आता खूप भीती वाटत आहे. तुम्हाला गमावणार तर नाही ना? आणि एक सांगून ठेवते, परत जर असं बोललात ना तर बघाच, मी मारायला सुद्धा कमी करणार नाही तुम्हाला.
सुशिक्षित आहात ना, दुसऱ्याला ज्ञान शिकवता आणि स्वतः असं वागता का? सतीशने आता रागिणीचे दोन्ही हात त्याच्या हातात घेतले आणि रागिणीला म्हणाला, रागिणी, प्रेमामध्ये सुशिक्षित, अडाणी, लहान, मोठं असं काहीच नसतं ग. प्रेम हे प्रेम असतं आणि ते खूप सुंदर असतं. हे मला तुझ्यावरती प्रेम झाल्यानंतर कळलं आणि हा तुझा हात मी कधीच सोडण्यासाठी धरलेला नाही, एवढं लक्षात ठेव. सतीशने आता रागिणीच्या बोटावरती हळद लावली आणि तिचं बोट तिथे दाबून धरलं. सतीश पुढे काय म्हणणार इतक्यात रूपा आली. ताई ताई करत सतीश लगेच रागिणीपासून लांब झाला आणि रागिणीने सुद्धा स्वतःला सावरलं आणि तिचं काम ती करायला लागली. रूपा आली आणि ताईला म्हणाली, मला वाटलंच ताई तू पिक्चर मध्ये असणार. आणि सतीश आता पाणी प्यायचं नाटक करत होता. रूपा म्हणाली, अरे वा सर, तुम्ही सुद्धा इथेच आहात? सतीश म्हणाला, हो अगं तहान लागली होती जरा म्हणून पाणी प्यायला आलो होतो. झालं का झाला का तुझ्या मैत्रिणीचा वाढदिवस? रूपा म्हणाली, हो झाला आणि आम्ही खूप मज्जा केली ताई. आणि तुला सांगते, माझी मैत्रीण म्हणत होती तुझ्या ताईला काय नाही आणलं म्हणून, पण मीच म्हणाले ताईच नको म्हणली म्हणून. रागिणीने आता मान हलवली आणि रूपाला म्हणाली, तुला पण यांचं वारं लागलं आहे वाटतं खोटं बोलायचं. मी म्हणत होते ना तुला येते मी म्हणून, का नाही नेलंस मग तुझ्यासोबत? सतीश म्हणाला, रागिणी तुला फिरायला जायचं आहे का? कुठे जायचं? चल मी घेऊन जातो. रूपाने आता सतीशकडे पाहून डोळे मोठे केले आणि मनातच म्हणाली, मी सरांना सांगून गेले होते ताईपासून जरा लांब राहा, पण ताईने हो म्हटलं का काय लग्नासाठी? मग तर चांगलंच झालं. रागिणी आता रूपाकडे रागिणीने आता रूपाकडे पाहिलं आणि तिला म्हणाली, काय ग काय खाना खुणा करतेस त्यांना? रूपा म्हणाली, काय नाही ग ताई, अगं तुला जायचं आहे का फिरायला? मग तू आणि सर तुम्ही दोघ जण जा कुठेतरी फिरून या. रूपा आता रूपाने आता ताईच्या हाताला धरलं आणि तिला खूप दुखलं. सतीश म्हणाला, अगं हळू, तिला कापलंय. रूपा म्हणाली, अरे देवा, ताई कसं काय कापलं तुला आणि केवढं कापलं आहे? रूपा म्हणाली, अगं अजिबात तू आज स्वयंपाक करायचा नाही, सगळं मी करते. जा तू मस्त जाऊन बस बाहेर आणि आराम कर. रागिणी म्हणाली, मला खूप कंटाळा आला आहे रूपा दुपारपासून, नको त्या माणसांची जवळीक बघून. सतीश म्हणाला, काय कोणाची जवळीक? रागिणी म्हणाली, कोणाचेच नाही रूपा, आता तू फिरून आलीस ना, आता तुझ्या ताईला सुद्धा फिरायला जायचं आहे बघ. आम्ही एक काम करतो, आम्ही दोघ जण कुठेतरी फिरून येतो. इथेच जवळच गणपतीचं मंदिर आहे, तिथे नेतो तुझ्या ताईला, म्हणजे बाप्पा जरा बुद्धी देईल तिला. मला हो म्हणण्यासाठी. रागिणी म्हणाली, रूपा अगं मी गणपतीच्या मंदिरात मला नोकरी लागली म्हणून मोदक करून नेणार होते बाप्पाला. आपण एक काम करायचं का, उद्या मोदक करूयात आणि उद्या आपण घेऊन जाऊयात. तू येशील ना माझ्यासोबत? रूपा म्हणाली, नाही ग ताई, तू मला त्या दिवशी काय म्हणालीस की कुठला तरी क्लास कर. मग मी एक क्लास बघितला आहे, तिथे मी क्लास बघायला जाणार आहे उद्या. तू एक काम कर ना, सर आणि तुम्ही दोघे जण जा. तसंही तुला उद्या जॉबला जायचं आहे ना, मग तसंच घेऊन जा मोदक पण आणि बाप्पाला दाखव आणि तशीच कॉलेजला जा. बरं आगे म्हणाली, मॅडमनी महिनाभर मला सुट्टी दिली आहे. रूपा म्हणाली, अरे वा ताई, मग तर चांगलंच आहे, सरांना पण सुट्ट्या लागल्या असतील. काय हो सर? सर म्हणाले, नाही बाबा मला कसल्या सुट्ट्या, मला जायचं आहे, 2 दिवस तरी जावं लागणार आहे कॉलेजला. तुझ्या ताईला मोती खाईसाठी गावाला घेऊन जायचं आहे ना, मग आपण तिघे पण मस्त गावाला जाऊयात. आणि झाले तर होतील तिथेच दोनाचे चार हात तुझ्या ताईसोबत, म्हणजे आता एकटा आहे. गावावरून येताना आम्ही दोघे पण येऊ. काय ग रागिनी? रागिनी म्हणाली, याला म्हणतात दिवस स्वप्न पाहणे.
रागनी, मगाशी काय म्हणालीस तू? उगाच डबल ढोलकी बनवू नकोस काय? आणि मी तुला विचारत नाही, सांगतोय, एवढं लक्षात ठेव. रुपा, आज तू स्वयंपाक बनवणार आहेस ना? मग मी तुझ्या हातचं जेवणार. आणि सतीश त्याच्या रूम मध्ये निघून गेला. रूपा ताईला म्हणाली, ताई नको ना ग असं वागू सरांसोबत प्लीज. सर खूप चांगले आहेत आणि तुझ्यासाठी एकदम बेस्ट आहेत. रागिणी आता गालात हसली आणि मनात म्हणली, हो मला माहिती आहे की ते माझ्यासाठी एकदम बेस्ट आहेत. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.